फक्त तुझं सासर नाहीये, माझ्या रेवचंही सासर आहे. विसरलीस का तू? या तुझ्या या अशा नीच वागण्यामुळे ती दुर्गा माझ्या रेवला घराबाहेर काढेल. माझ्या रेववर डूक धरून बसेल. हे लक्षात नाही का आलं? हे विचारात घेतलं नाहीस का तू? कालिंदी तसं काही होणार नाही. तसं विचारलं तर मी दुर्गा मॅडमला जा विचारेन, तिला काही त्रास होणार नाही. तू तिची काळजी नको करू. बरं झालं त्या दुर्गाने तुला तुझ्या नवऱ्याच्या कडूनच हाताला धरून घराबाहेर काढलं. ते तिथून निघालीस, पण इथे बसलीस येऊन कायमची आमच्या उरावर. कालिंदी आपल्या उरावर नाही, आपल्या घरात आली, स्वतःच्या घरात आली. ती लोक काय म्हणतील? काही म्हणणार नाही. असं तुम्हाला वाटतंय? काय सांगणार आहात त्यांना? काय सांगणार आहात? बघ कालिंदी, मी लोकांचा कधी विचार करत नाही, कळलं तुला ना? तुम्ही नका करू, पण मी करते ना. मला जायचंय तोंड दाखवायला. मी आई आहे 2 मुलींची, लग्न झालेल्या. अगं पण तिने ते म्हणतील की या कालिंदीने लीलावर काहीही संस्कार केले नाहीत. निर्लज्ज कोडकी आहेस तू. हे इतकं सगळं झालंय, तुझ्या जागी मी असते ना तर हाय खाऊन जीव दिला असता मी, जीव. पण माहेरी नसते आले. कालिंदी गप्प बस. तोंडाला येईल ते बोलू नकोस. बोला. अगं तिच्याने बघ ना काय अवस्था झाली तिची. कुठल्या प्रसंगातून जाते ती. तिला दोष देतेस तू, तिला आधार द्यायचा सोडून दोष देतेस तू. मला वाटलं तुम्ही तिचीच बाजू घेणार. इतकं सगळं घडून गेलं, पण तुम्ही तिचीच बाजू घेताय. तिची बाजू नाही, सत्याची बाजू घेतोय. मुलगी आहे माझी, ती चुकलेली नाहीये, तिचा काही दोष नाही. मी तिची बाजू घेणार, तिच्या बाजूने भांडणार. काय करू मी? तेव्हा काय करू मी या दोघांचं? काय करू मी? बघा चालली ती. कालिंदी बघताय तुम्ही? माझं न ऐकता जाते ती. तुझ्याशी बोलते मी. हे घर माझं आहे, कळलं का? आणि लग्न झालेल्या प्रत्येक मुलीचं घर हे तिचं सासर असतं, बाहेर नाही. ऐकतेस? तुला माझ्या घरात जागा नाहीये. हे माझं घर आहे, आधीच सांगते. नाही, तुझे सद्गुणांचे पुतळे बाबा ते आहेतच, पण त्यांच्या घरात तुला राहायचं असेल ना तरी तुला माझंच ऐकावं लागेल. हे बघ कालिंदी, मी तुम्ही ही एक गोष्ट नीट लक्षात ठेवा.